पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटी कर्ज होतं. आता राज्यावर 2 वरून 11 लाख कोटी कर्ज. राज ठाकरे यांचा सरकारवर हा निशाणा. राज्यातून 4.5 ते 5.5 हजार मुलं बेपत्ता. भाषेची हमी नाही, मुलांची हमी नाही. हे कोणतं राज्य? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. सगळी तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी. शाळा कॉलेजमधील मुलं ड्रग्सचं सेवन करतायत. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा खरातचे पाय तुटतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. चाकणकरांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती. जुलै 2021 मध्ये श्रावणी सोमवार निमित्त पूजा केलेली. पूजेमध्ये भोंदूबाबा खरातचं पाद्यपूजन करतानाचा हा व्हिडिओ समोर. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरती रुपाली ठोंबरे यांचा चाकणकरांवर हल्लाबोल. भोंदूबाबा प्रकरणाला 2 दिवस झाले. चाकणकर मीडियासमोर आलेला नाही. रुपाली चाकणकर फरार झाल्या. ठोंबरेंचा आरोप. राजीनामा घेऊन चाकणकरांना सह आरोपी करा अशी ठोंबरेंची मागणी. नाशिक फाईल्स प्रकरणामध्ये सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? वरिष्ठ प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडून ट्विट करत हा सवाल. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा. अतुल लोंढे यांची मागणी. रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा. भाजप नेत्या नीता केळकर यांची ही मागणी. अशा एप्स्टीन बाबांवर इतकी मेहरबानी या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत का? भोंदूबाबा खरात आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या प्रकरणावर अंजली दमानी यांची टीका. रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा. दमानी यांची मागणी. मिलिंद नार्वेकर यांचे देखील भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो व्हायरल. तर नेते अभिनेते भोंदूबाबा खरातचे भक्त एसएस समोर. भोंदूबाबा खरातचा घरात सापडलेल्या पिस्तूलबाबत तपास सुरू. खरातच्या घरातून एक पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली. खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का याची तपासणी सुरू. एनसीपीचे दोन्ही गटातील नेते भोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते. चाकणकर, सुनील तटकरे, सरोज आहिरे भोंदूबाबाच्या संपर्कात. जयंत पाटील, निलेश टंके भोंदूबाबा खरातच्या संपर्कात. नेत्यांच्या भोंदूबाबा खरात सोबत वेगवेगळ्या पूजाविधी. दत्ता भरणे यांच्याकडून चाकणकरांची पाठराखण होत असल्याची संगीता तिवारींची टीका. दत्ता भरणे यांना चांगले नेते म्हणत होतो. दत्ता भरणे चाकणकरांना कशाला क्लीन चिट देतात? संगीता तिवारी यांचा हा सवाल. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील महिन्यामध्ये निवडणूक होण्याचा अंदाज. विधान परिषदेत महाविकास आघाडीला 1च जागा. 8 जागा महायुतीच्या पारड्यात. उद्धव ठाकरे हेच पुन्हा विधानसभेत जाण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये 1 जागेसाठी रस्सीखेच. 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर महानगरपालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभा. सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची देखील शक्यता. रत्नागिरीमधील जिल्हा परिषद सभापतीची निवड 25 मार्चला होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व. जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची आता उत्सुकता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया. छातीत दुखू लागलं त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. महापालिका सभागृह कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी. तर ही मागणी सभागृहात मंजूर होते का? सत्ताधारी या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष. रायगडच्या महाडमधील चौदार तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन सोहळा. चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पुण्यात स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ. सध्या पेट्रोलमध्ये कुठलीही भाववाढ नाही. प्रत्येक लिटर मागे 2 रुपयांनी भाव वाढले. 113 रुपये 77 पैसे स्पीड आणि पॉवर पेट्रोलचे नवीन दर. नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी कायम. कोराडीमधील एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर सकाळपासूनच लोकांची गर्दी. पहाटेपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगेत. ऑनलाईन नंबर लागत नाही त्यामुळे अनेक ग्राहक त्रस्त. गोंदिया या ठिकाणी एमजीएल महानगर गॅसच्या नावाने फसवणुकीचा प्रकार. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक. नागरिकांना फसवणुकीच्या प्रकारापासून सावध राहण्याचं आवाहन. 1800 रुपयांच्या व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3500 रुपये मोजण्याची वेळ. एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती. आमदार विजयकुमार गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर हिना गावित यांचं शनिदेवाकडे साकडं. शनी मंडळ या ठिकाणी विधिवत पूजा करत जिल्ह्यावरील संकट दूर करा अशी हिना गावित यांची प्रार्थना. सांताक्रूज पूर्वच्या आग्रीपाडा पुलावरती दुचाकीस्वारांकडून पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न. वाकोला पोलिसात 12 दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या उत्तर दिशेकडील मार्गावरती दुचाकीस्वारांच्या टोळक्याचा धुडगूस.
डोंबिवली या ठिकाणी आता वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची 3 लाखांची माळ लंपा सफरचंद आणायला गेलेल्या मुलाच्या अनुपस्थितीमध्ये वृद्ध महिलेची लूट, चप्पल आणि पैसे वाटपचा बहाणा करत भुरट्यांनी फसवलं. डोंबिवलीकरांना एमआयडीसीच्या पाणी बिलावरती डिपॉझिट धक्का. ग्राहकांना पाणी बिलासोबत 500 रुपयांपासून ते चक्क 12,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिपॉझिट भरण्याचे आदेश. रक्कम एकरकमी करण्याची सक्ती, तर अतिरिक्त डिपॉझिट विरोधात डोंबिवलीकर आक्रमक. एमबीबीएस महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या नावाखाली तरुणीला 8 लाख रुपयांना फसवलं. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 आरोपींचा पोलिसांकडून शोधही सुरू. ILS लॉ कॉलेजमध्ये आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल. 16 ते 17 विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थिनी प्रचारांच्या दालनामध्ये ठिय्या दिलेला. भरधाव रिक्षा बस स्टॉपला धडकून पलटी झाली, त्यामुळे अपघात. भोर तालुक्यातल्या मांडरदेवी रस्त्यावरती आंबाडे गावाच्या हद्दीतली घटना. उतारावरती चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षाचा अपघात, तर 2 जण गंभीररित्या जखमी. नवापूर कृषी कार्यालयामध्ये 20,50,000चा जीएसटी घोटाळा उघड. माजी कृषी अधिकाऱ्यासह कर सल्लागारावरती नवापूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा देखील दाखल. अवकाळी पावसाचा राज्यातील 11 जिल्ह्यांना फटका. जवळपास 7,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांचं नुकसान. 30 तालुक्यांना अवकाळीचा फटका. गहू, हरभरा, कांदा आणि आंबा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागपूरसह परिसरामध्ये ढगाळ वातावरण, त्यामुळे तापमानात घट. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट. सांगलीच्या खानापूर तालुक्यात गारपिटीचा फटका बसला, तर शेकडो हेक्टर द्राक्ष बागांना फटका बसला. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस देखील. अहिलानगरच्या पारनेरमधील ढवळपुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, भुईमुग, तूर पिकांसह चारा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या जिंतूर दुधगाव मंडळामध्ये गारपीट. काढणीला आलेला गहू, ज्वारी असं इतर पिकांचं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त, त्यामुळे बळीराजा हवालदिल. सिन्नर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. दोडी, खंबाळे, सोमठाणे परिसरात 15 ते 20 मिनिट गारांचा पाऊस. काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. चिखली, लोणारसन या भागामध्ये गारपीट. गहू, हरभरा, आंबा यासह इतर पिकांचं नुकसान. नुकसानीचा पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विम्यामध्ये 75 कोटींचा घोळ. केळी पीक विमा प्रकरणी एकाच रात्री 42 जणांवर गुन्हे. केळीची बाग नसताना कागदोपत्री पीक दाखवल्याचा आरोप. 6 तालुक्यांमधील 42 CSC केंद्रांच्या चालकांवरती गुन्हे देखील दाखल. अवकाळी पावसामुळे लातूरमध्ये फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंचनामे करून तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. 30 दिवसांमध्ये शेती पिकांना अवकाळी पावसाचा दुसऱ्यांदा फटका बसला.